जालना ते मुंबई दरम्यान आजपासून वंदे भारत रेल्वे धावणार आहे। पंतप्रधानांच्या हस्ते आज या मार्गाच्या वंदे भारतचं लोकार्पण होईल। त्यासाठी जोरदार तयारी सुद्धा करण्यात आली आहे। जालना ते मनमाड रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालंय, त्यामुळे या मार्गावरून वंदे भारत धावू शकणार आहे। या रेल्वेची जालना ते मनमाड दरम्यान चाचणी यशस्वी झालेली आहे। या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेससाठी अद्याप तिकिटाचे दर निश्चित केलेले नाहीत, पण हे दर 900 ते 1200 रुपये दरम्यान असू शकतात। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार आहेत। काही वेळात ते जालन्यात दाखल होतील। तर कशी आहे जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस, थेट या ट्रेन मधून ही माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे। जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचं आज उद्घाटन आहे। थोड्याच वेळात नरेंद्र मोदी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहे। पहिल्यांदाच मराठवाड्यातनं अशा पद्धतीची ट्रेन सुरू होते। मी दाखवतोय तुम्हाला कसं या ट्रेनचं सगळं आतमधलं इन्फ्रास्ट्रक्चर है। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। कार्पेट टाकलेलं सुटसुटीत आणि सुंदर अशी ही रेल्वे आपल्याला पाहायला मिळते आणि आज पहिला दिवस आहे, त्यामुळे अनेक निमंत्रितांना इथं बोलवण्यात आलंय। त्यामध्ये शाळकरी मुलं सुद्धा आहे। काय बेटा, कसा अनुभव? खूप छान, कम्फर्टेबल वाटतं। आपण बघतोय की अगदी म्हणजे छान नवीनच आहे आणि चकाचक दिसते। मी दाखवतोय तुम्हाला ही ट्रेन कशी आहे। माझ्यासोबत या इथं अशा पद्धतीनं बोगी नंबर लावलेला असतात। इथे एक मोठी स्क्रीन आहे, त्यावरही तुम्हाला काही माहिती दिल्या जाते। टॉयलेट्स बघूयात आपण, कारण ट्रेनच्या टॉयलेटची नेहमीच एक तक्रार असते। मात्र इथे एक छोटं वॉश बेसिन सुद्धा लावलेलं आहे। एक चांगलं टॉयलेट सुद्धा या ट्रेनने देण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे वेस्टर्न टॉयलेट आणि इंडियन टॉयलेट दोन्ही टॉयलेट या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे। पूर्णतः वातानुकूलित ही अशी ट्रेन आहे। तिकीट थोडं महाग आहे, मात्र ज्या पद्धतीनं सुविधा मिळत आहे निश्चितपणे मराठवाड्यासाठी, जालन्यासाठी, संभाजीनगरसाठी हे महत्वाचं ठरणार आहे। आणि खूप दिवसांची आणखी एक ट्रेनची मागणी होती, गरज होती। ती मागणी या वंदे भारत एक्सप्रेसच्या निमित्तानं पूर्ण झाली असं आपण म्हणू शकतोय। देवेंद्र फडणवीस सुद्धा या ट्रेनने आता थोड्याच वेळात प्रवास सुद्धा करणार आहे संभाजीनगरपर्यंत। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, जालना।